गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात छान झाली आहे. 6 वाजत आले होते. बाहेर तर खूप अंधार होता. मी 5:30 वाजताच उठले. पण अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. म्हणून म्हटलं थोडं उजाडलं की आपण व्हिडिओ करूया. छान मस्त पाऊस पडून गेला होता आणि त्या पावसामध्ये वातावरण एकदम छान वाटत होतं. प्रसन्न वाटत होतं एकदम. आणि या झाडाला छोटी मिरची आणि हे फुलं पण उमलतायत बघा. इतका छान पक्ष्यांचा आवाज येत होता. मला ऐकवते मी. खूप सुंदर वाटत होतं. है ना? तर सकाळ झाली होती छान. मस्तपैकी सगळं आवरून झालं होतं माझं. मुलं गेली होती शाळेत. माझी छान सकाळची देवपूजा झाली होती. मस्त सगळं आवरून घेतलं आणि आज विचार करत होती वरणबट्टी करायचा. वरणबट्टी खूप छान लागते अशा वातावरणात. मी तेच सांगत होती, की आजचा मेन्यू आहे, की आज वरणबट्टी करूया. छान लागेल, सगळ्यांनाच आवडते. आणि त्यासोबत लाल भोपळ्याची भाजी. वरणबट्टीसोबत मिरचीची पण भाजी करतात, पण माझ्याकडे नव्हती मोठी मिरची. त्यामुळे मग मी लाल भोपळाच केला. मग एकीकडे मी डाळ लावून घेतली मस्तपैकी. डाळ शिजताना मी काय करते, हळद टाकते, मीठ टाकते, टोमॅटो टाकते, कढीपत्ता टाकते, आणि जिरं टाकते. हे सगळं टाकून डाळ शिजवायची. त्याला खूप छान टेस्ट येते मग. मग सगळं टाकता-टाकता मला बराच उशीर झाला होता हे करता-करता. 11:30 वाजून गेले होते माझ्या स्वयंपाकाला. तरी आज सकाळपासूनच चालू होतं माझं. 11:30 पर्यंत झाला होता म्हणजे 11:30 पावणे 12 पर्यंत. मग लाल भोपळा चिरून घेतला, लाल भोपळ्याची तयारी करून घेतली. आता बट्टीचं भिजवते आहे. बट्ट्या करताना जे दळून देतात गिरणीवाले, तसं नव्हतं माझ्याकडे पीठ. मग मी काय केलं, साधं गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये खुसखुशीत होण्यासाठी रवा टाकला 1 वाटी. 1 ते सव्वा वाटी असा रवा टाकला आणि 2 चमचे बेसन पीठ टाकलं. मग बेसन पिठामुळे ना खुसखुशीत होतात. जेव्हा आपण गव्हाचं पीठ कसं आपलं बारीक असतं, त्यामुळे रवा आणि बेसन यामुळे लेयर्स येतात त्याला. मग भिजवतानाच मी जिरं टाकलं. ओवा नव्हता माझ्याकडे, तर ओवा पण टाका तुम्ही. खूप छान टेस्ट लागते. ओवा टाकल्यानंतर मग थोडीशी हळद टाकली. हळद हळदीमुळे कलर खूप छान येतो. अ, त्यानंतर मग चवीपुरतं मीठ टाकलं. या बट्ट्या मी पावसाळ्याच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच करते. नाहीतर मग श्रावणामध्येच माझ्या भरपूर वेळेस होऊन जातात. हा पहिलाच दिवस आहे श्रावण म्हणजे आषाढ लागल्यापासनं. मला खूप आवडतं. आमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडतात. हे मिश्रण मिक्स करून घेतलं. त्यानंतर मग याच्यामध्ये मोहन टाकायचे आपल्याला. एकीकडे माझी डाळ शिजतच होती. आवाज खूप येत होता, त्यामुळे मग मी व्हॉईस ओव्हरच करते. मग मोहनसाठी मी 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकलं. तुम्ही तूपही टाकू शकता. तुपामुळे पण छान खुसखुशीत होतात. पण मी तेलच टाकलं. मग ते तेल आहे ना पिठाला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय. एकजीव करायचंय पीठ. जोपर्यंत तेल आणि पीठ एकजीव होत नाही तोपर्यंत पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये. जर तसं केलंस तर मग बट्ट्या काही अशा लेयर्स येत नाही त्याच्यामध्ये. खुसखुशीत होत नाही. बघा हे आता आपलं मोहन एकदम व्यवस्थित झालंय, त्यामुळे पिठाचा व्यवस्थित उंडा होतोय. मग मी भिजवून घेतलं. त्यानंतर मी त्याला 20 ते 25 मिनिटं मुरायला ठेवलं. मग तोपर्यंत मी इथे
लाल भोपळ्याची भाजी करून घेते. ही लाल भोपळ्याची भाजी बट्ट्यांसोबत मस्त लागते, पण मला काही फारशी आवडत नाही. मी खाल्लीच नव्हती. मी फक्त वरणबट्टीच खाल्ली. मला लाल भोपळा वगैरे असं काहीच आवडत नाही. पण केलं. टेस्ट करून बघितली पण मी. खूप सुंदर झाली होती. या लाल भोपळ्याला आहे ना तेल थोडं जास्त घालायचं. मस्त लागते टेस्ट एकदम. मग त्यात कढीपत्ता टाकला, लसूण, मिरची असं सगळं साहित्य टाकून फोडणी केली त्याची. लसूण थोडा गुलाबीसर होऊ द्यायचा. मग त्याच्यामध्ये मिरची टाकायची. हिंग पण टाकलं होतं पण नाही दिसलं ते. हिंग टाकायचंच. हळद टाकली. त्यानंतर मग थोडं परतू द्यायचं तेलामध्येच. एक वाफ काढायची आणि त्यानंतर मीठ टाकायचे. आधीच मीठ टाकलं ना मग त्या एकदम अशा शिजतच नाही त्या. लाल भोपळा आणि किंचितशी साखर टाकायची. थोडीशीच टाकायची. लाल भोपळा आधीच गोड असतो. त्यामुळे थोडी चवेपुरतं साखर टाकायची. ही भाजी ना माझ्या सासूबाईंनी मला शिकवली होती. जेव्हा मी पहिल्यांदा केली तेव्हा खूपच गाळ झाली होती ती. खूप पाणी टाकून दिलं होतं मी. काही माहितीच नव्हतं. मग आता मी एकदम थोडंसंच पाणी टाकते. मग एकीकडे मी भाजी शिजायला ठेवली. दुसरीकडे मी आता वरणाला फोडणी देऊन घेते. त्यासाठी मी तेल टाकलंय. मग त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, 2-3 लवंग, 2-3 मिरी, कांदा, मिरची, टोमॅटो आणि असं सगळं परतवून घेतल्यानंतर छान परतवू दिलं त्याला. त्यानंतर मग मी त्याच्यात धना पावडर टाकली 1 चमचा. एक आणि थोडा वरती. धना पावडरने टेस्ट खूप छान लागते. जिरा पावडर पण टाकायची पण नव्हती माझ्याकडे. हळद टाकली. थोडंसं तिखट टाकलं कारण की मिरच्या माझ्या ना फिक्क्या होत्या. मग फोडणी दिली वरणाला. छान वरण शिजू दिलं. त्यामध्ये मग शिजताना मीठ टाकलं. थोडासा गूळ टाकला. गूळ टाकताना मी काही शूट नाही केले. गूळ टाकल्यामुळे ना खूप छान चव येते. आणि एक उकळी काढून घ्यायची याला. एक उकळी काढूस्तर बारीक गॅस राहू द्यायचा आहे. बारीक गॅसवर उकळी काढून घेऊया. खाली बसले म्हणजे गोळे करते. काय करायचं, मी आता असेच तळून घेते. काही जण हे असे गोळे करून वाफवतात. मी डायरेक्ट तळते आता. असं पसरट असं करून घ्यायचं. डायरेक्ट तळते ना म्हणून मी असं करते. तर मध्ये ना कच्चे राहतात. असं केलं की मोदकाला जसं करतो ना, मोदक कसं वळतो तसं. बस मध्ये पोकळ राहू द्यायचं, जास्त दाब द्यायचं नाही. प्रेस करायचं थोडं थोडं. हे सगळे करून घेते मी आणि मग तळायला घेते.
दुपारचं. एवढ्यात संध्याकाळची वेळ झाली चहाची. मग चहा घेतला, चहा केला आणि मग चहा पिता-पिता मस्त बाल्कनीमध्ये येऊन बसली. बघत होती झाडांची ग्रोथ कशी होतीये. मी ना माझ्या झाडांसाठी खत वगैरे काहीच नाही टाकत. मी फक्त जे आपलं वेस्टेज असतं ना, कांद्याचं पाणी, जे पण फळं, जे सालं निघतात, कांद्याचे सालं निघतात, त्याचं पाणी टाकते मी माझ्या झाडांना आणि त्यामुळेच ते एवढे छान फुलले आहे. बाकी जास्त काही खत वगैरे टाकत नाही मी. अ, जा जास्वंदाच्या झाडाला मी कांद्याचे साल असतात ना, त्याचं पाणी टाकते. काहीच लागत नाही अहो झाडांना मेंटेन करण्यासाठी. फक्त एक वेळेसचं पाणी द्यायला लागतं. ऊन नसताना पाणी द्यायचं आणि बस थोडी काळजी घ्यायची. छान बहरतात. तसंच मग मी माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये पण भरपूर झाडं लावली आहेत. तिथली आज थोडी साफ-सफाई करायची होती. पाऊस तिरपारल्यामुळे ना सगळं पाणी, धूळ सगळं तिथे साचलं होतं. मग मी फडक्याने पुसून घेतलं. अ, छान क्लीन ठेवलं ना, मग चिलटे पण होत नाही तिथे. ओल्या जागी जिथे जास्त ओली जागा असेल ना, ते डास, मच्छरं, चिलटे सगळं येतात. त्यामुळे मी जास्तीत जास्त कोरडं सगळीकडे कोरडं ठेवण्याचे प्रयत्न करते. जेवढं माझ्याकडनं होता येईल तेवढं होतं करते आणि अशी मी माझी झाडांची काळजी घेते. कसा वाटला माझा आजचा व्लॉग? माझे व्लॉग आवडतायत का तुम्हाला सगळ्यांना? जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा माझे व्हिडिओ. छान-छान कमेंट करा. त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी छान प्रोत्साहन मिळत आहे. तुमचा सपोर्ट मला हवा आहे. चला